वर्षावास म्हणजे काय? बौद्ध धर्मातील वर्षावासाचे महत्त्व. वर्षावास 2026. नमो बुद्धाय. प्रिय धम्मबंधू आणि धम्मभगिनींनो, आपल्या सर्वांचे वर्षावास 2026 भगवान बुद्धांचा मार्ग या 90 दिवसाच्या आध्यात्मिक प्रवासात मनपूर्वक स्वागत. आजचा पहिला प्रश्न, वर्षावास म्हणजे नेमके काय? वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील 3 महिन्याचा असा कालावधी ज्यामध्ये भिक्खू संघ एका निश्चित ठिकाणी राहून अधिक सखोल साधना, ध्यान, धम्माभ्यास आणि लोकांना धम्माचा उपदेश करतो. ही परंपरा स्वतः भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे. वर्षावासाची सुरुवात का झाली? भगवान बुद्धांच्या काळात काही लोक अशी टीका करत असत की पावसाळ्यात भिक्खू भ्रमण करतात, नव्याने उगवलेली झाडं, लहान जीव आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. करुणा आणि अहिंसा हे बुद्ध धम्माचे महत्त्वपूर्ण असल्यामुळे भगवान बुद्धांनी पावसाळ्यात भिक्खूंना एका ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे वर्षावासाची परंपरा सुरू झाली. वर्षावासाचा कालावधी. वर्षावास साधारणपणे 3 महिने चालतो. या काळात भिक्खू अधिक ध्यान, विनय, धम्माभ्यास, आत्मशुद्धीवर भर देतात. गृहस्थ उपासिका या काळात पंचशील, ध्यान, ज्ञान, धम्मश्रवण आणि सदाचार यांचा अधिक सराव करण्याचा संकल्प करतात. वर्षावासाचे महत्त्व. वर्षावास म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तो स्वतःकडे बघण्याचा काळ आहे. वाईट सवयी सोडण्याचा काळ आहे. करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि संयम वाढवण्याचा काळ आहे. हा आत्मपरिवर्तनाचा उत्सव आहे. वर्षावासाचे लाभ. या काळात नियमित धम्मसाधना केल्याने मन अधिक शांत होते. द्वेष, राग, लोभ कमी होतात. एकाग्रता वाढते. नैतिक जीवन अधिक दृढ होते. कुटुंब आणि समाज सौहार्द निर्माण होते. बुद्धांच्या धम्माचे आचरण दैनंदिन जीवनात सुरू होते. आजचा संदेश. वर्षावास हा फक्त भिक्खू संघासाठी नाही, तो प्रत्येकासाठी आहे जो स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू इच्छितो. चला, या 90 दिवसाच्या प्रवासात आपण सर्वजण एकत्र बुद्ध धम्माचा धम्म समजून घेऊया आणि जीवनात आचरणात आणूया. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्व प्राणी सुखी हो. साधू साधू साधू.